गमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती। ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। नामावर सेवा करायची। त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून, श्री संत लोटंगणे महाराजांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून, तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून सेवेला आपण आरंभ करूया। त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। इथं माऊली जीवनाचं जीवन दर्शन घडवत आहेत। अतिशय कळवळ्यानं मी सेवा करणार आहे, कारण जिथं महाराजांचा वास आहे तर सेवा सुद्धा आपली त्यांना तशी आवडली पाहिजे। माऊलींना माझ्या सेवा आवडली पाहिजे, हे माझं एक प्रमुख ध्येय आहे। रामकृष्ण। इथं जीवनातलं मर्म माऊली समजावून आपल्याला सांगतायत। ज्यावेळेला हरिनामावर आपली श्रद्धा नसेल, हरिनामाकडं आपलं प्रेम नसेल, हरिनामाकडं जर आपलं चित्त नसेल, हरिनामाकडं जर आपलं लक्ष नसेल, तर त्रिवेणी संगमावर नाना तीर्थावर तुम्ही केलेलं जे स्नान आहे ते व्यर्थ गेल्याशिवाय राहणार। त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला करून सांगतो। इथं व्यर्थ का जातं? तीर्थाटन आपलं व्यर्थ का जातं? कारण ईश्वराच्या नामावरच तुमची श्रद्धा नसेल तर ईश्वरावर तुमची श्रद्धा असू शकते का? ईश्वराच्या नामावर श्रद्धा नाही, ईश्वरावर तुमची श्रद्धा नसणार, मग तीर्थावर तुमची श्रद्धा असते का? ते तीर्थाटन सुद्धा वाया गेल्याशिवाय कळवळ्यानं मी सांगते बघा। आणि नवीन पिढी जाग करायचं काम आपल्याला करायचं आहे, कारण हे आत्ताचं फार मोठं कलियुग आहे। फार जपलं पाहिजे, नामाला फार जपलं पाहिजे, जोपासलं पाहिजे। इथं माऊली समजावून सांगतायत की जर माझ्याच नामावर तुझा विश्वास नसेल, श्रद्धा नसेल, प्रेम नसेल, तर तीर्थाटन तू कशासाठी करतोयस? परंपरा म्हणून करतोयस का दुसरे जातात म्हणून तू जातोयस? कशास? इथं मी जे तीर्थाटन करतोय, ह्या तीर्थाटनाचा हेतू काय आहे? तीर्थाटनाचा उद्देश काय आहे? कशासाठी आपण तीर्थाटन करायचं हे माऊली आपल्याला आजच्या याच्यातून समजावून सांगताय। कारण घरी आम्हाला बरंचसं व्याप असतं, घरी आमचा संसार असतो, घरी आम्ही प्रपंचात गुंतलेलो असतो आणि त्या व्यापातून आपण मोकळं होऊन ज्या वेळेला तीर्थाटन करतो, त्यावेळेला तीर्थाटन करताना मला ईश्वराचं नाम मनसोक्त घेता यावं म्हणून तीर्थाटन आहे। ईश्वराचं नाम कसं घेतलं पाहिजे? मनसोक्त घेता आलं पाहिजे। आणि हे मनसोक्त घेतलेलं ईश्वराचं नाम तीर्थाटन करताना ईश्वराचं मनसोक्त घेतलेलं नाम
तीर्थाटन करून तुम्ही परत आल्यावर तेच नाम सतत तुमच्या मुखामध्ये आलं पाहिजे. हा तीर्थाटन करण्याचा मुख्य हेतू आहे. हा तीर्थाटन करण्याचा मुख्य हेतू आहे आणि तो हेतू आपण जाणून घेतला पाहिजे की मी तीर्थाटन कशासाठी करतोय. समजा आम्ही दिंडीतून चाललो आहे, रामकृष्ण हरी राम, जरा ऐकायचं बरं का. म्हणून जास्त आपल्याला कसं परमार्थाची ज्याला आवड आहे, खरोखर ईश्वर नामाचा कळवळा आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये, त्याला माऊली तितक्याच कळवळ्यानं सांगण्याचं काम आणि तो कळवळा आपण एकमेकाचा जाणून घेतला पाहिजे. इथं माऊली समजा की दिंडी निघालेली आहे, दिंडीतून आपण नामस्मरण करत जातो. नामस्मरण करत करत हरी कीर्तन, हरी भजन काय असेल ते आपण एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरला पोचतो. एकादशीला सावळ्या पांडुरंगाचं आपण दर्शन घेतो. दुसऱ्या दिवशी आपण घरी येतो. रामकृष्ण 10-12 वर्षाचा एक मुलगा आहे, तो दिंडीतून निघाला आहे, पण अखंड नामस्मरण तो करत गेला आहे. हरी कीर्तन त्यानं ऐकलं, हरी भजन ऐकलं आणि तो नाद त्याने अंतःकरणामध्ये साठवला. सावळ्या पांडुरंगाचं दर्शन त्याने आपल्या अंतःकरणात हृदयात साठवलं आणि दुसऱ्या दिवशी घरी आला. दुसऱ्या दिवशी तो समाधानात होता आणि ईश्वराच्या नामामध्ये दंग होता. सतत मुखामध्ये ईश्वराचं नाम, त्याला तो छंदच लागला. तीर्थाटन करताना मला ईश्वराच्या नामामध्ये तल्लीन होता आलं पाहिजे आणि त्या नामाचा मला छंद लागला पाहिजे आणि छंद तो मी प्रपंचात आल्यावर सुद्धा लागला पाहिजे, टिकला पाहिजे. कळते ना? असं बहुतांश आपल्याला बघायला मिळत नाही की तीर्थाचं तीर्थावरच, घरी आल्यावर प्रपंचामध्ये माणूस संसारामध्ये डुंबून जातो आणि ते आपण विसरायचं काय हे शिकलं पाहिजे. माऊली विसरलेत का नामाला? संत महात्मे विसरलेत का नामाला? आपण घेतलेलं नाम आणि त्यांनी घेतलेलं नाम कसा फरक आहे तुम्हाला सांगणार. या 10 वर्षाच्या मुलानं 15 दिवस घेतलं नाम, जे काय असेल ते घरी आला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नामात सतत राहिला, नामात अखंड राहिला. दुसऱ्या दिवशी आजारी पडला. हळूहळू शरीर त्याचा अशक्त व्हायला लागला. त्याला जाणीव झाली. अंथरुणावर तो झोपून राहिला. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले. आई आणि वडिलांना काळजी लागली. आई वडील त्याच्या जवळ येऊन बसले. त्याच्या डोक्यावरून आईनं हात फिरवला, पायावरून हात फिरवला आणि बाळा, नामस्मरण तू घेतोस ते मला ऐकू येतंय, पण तू या आजारातून का बरा होत नाहीस? सुंदर, ह्या आजारातून आई, माझ्या आजाराचा आणि त्या नामाचा काय संबंध आहे? ते बाळ काय म्हणते, माझ्या आजाराचा आणि या नामाचा काय संबंध आहे? मग बाळा, तू जे नाम घेतोस ते कशासाठी घेतोस? कळतं ना? तू नाम कशासाठी घेतोयस? त्यावेळी त्या बाळानं अगदी हसत उत्तर दिलं. आईकडं समाधानानं बघितलं आणि आईला सांगितलं की बघ आई, ईश्वराचं मी जे नाम घेतोय ते मला संत महात्मे भेटावेत म्हणून, मला सद्गुरूंचं सानिध्य मिळावं म्हणून, मला ईश्वराचं दर्शन मिळावं म्हणून मी ईश्वराचं नाम घेतोय. मी आजारातून मुक्त व्हावं म्हणून नाही. पण हा आजारी जरी मी असलो, अशक्त जरी मी असलो, तरी तो अशक्तपणा मला जाणवत नाही, कारण मी त्या नामाच्या आनंदात आहे. ते नाम मला समाधान देते आणि शरीराचे भोग हे मला भोगलेच पाहिजे. याच्यातून माझी सोडवणूक करा असं मी देवाकडे कधीही मागणार नाही. त्याला कळतंय सगळं. मला सांगण्याची काय
गरज नाही. मला इथं एक सांगायचं आहे की जसं आपलं शरीर आहे, दिलेलं ईश्वरानं मन आहे, दिलेली बुद्धी आहे आणि हृदयस्थ असलेला भगवंत आहे. मग हृदयस्थ असलेला जो भगवंत आहे तो भगवंत प्रत्येकाला आनंदच देण्याचं काम करतो. तो कुणाचंही वाईट चिंतत नाही. आपल्या मुलाचं आपण वाईट चिंतो का कधी? तो बरा व्हावा, तो चांगला व्हावा, त्याचं वर्तणूक चांगलं असावं हे आईवडला. तसं ही सगळं हे ईश्वराचं आहे. कुठल्याही मुलाबद्दल त्याच्याकडे वाईटपणा नाही आहे. माझा मुलगा आनंदात असावा. मग ईश्वर वाईट कुणाकडेही बघत नाही. अंतर्यामी म्हणजे हृदयस्थ तो आहेच बसलेला आहे. प्रत्येकाला आनंद देण्याचं तो काम करतोय. मग तो आमच्या अंतर्यामी असताना आम्हाला दुःख का होतंय? रामकृष्ण हरी राम. दुःख तो कधी देतच नाही. कळतंय ना मला काय म्हणायचं? मग दुःख आतला ईश्वर कधीच देत नाही. हे जे शरीर आहे, आता दुसरीकडे येऊ, हे जे माझं शरीर आहे हे शरीर नाशिवंत आहे. हळूहळू हळूहळू नाशाकडे जातं आणि एक दिवस त्याचा ऱ्हास होतो. मग हे दुःखही देत नाही आणि सुखही देत नाही. जी जड वस्तू आहे ती दुःखही देत नाही, मग सुखही देत नाही. मग आम्हाला दुःख का होते? तुम्ही याला माझं म्हटला की दुःख झालं. कळते ना? तुम्ही याला माझं म्हटलं, माझं घर म्हटलं की दुःख झालं, माझं संसार म्हटला की दुःख झालं. हा संसार नेमका कुणाचा आहे? हा संसार कुणाचा आहे? रामकृष्ण त्याचा आहे सगळा. आपण थोडा वेळ इथं विश्रांतीसाठी आलोय. सर्वश्रेष्ठ नरदेह हे त्यानं मला साधन दिलेलं आहे. कशासाठी? तुझी ओळख तू करून घे आणि तुझी ओळख तुला झाली की माझी ओळख तुला झाल्या वाचून राहणार नाही. कळते ना मला काय म्हणायचं? मग माझी मला ओळख आहे का? रामकृष्ण. माझी मला ओळख ज्या वेळेला होते, आत्मज्ञान ज्या वेळेला मला होतं, त्यावेळेला तो परमात्मा आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. त्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. इथं मला काय सांगायचं? त्याच्या नामात मी असलं पाहिजे, त्याच्या ध्यानात मी असलं पाहिजे. तिसरा मुद्दा, मी माझं म्हणलं की दुःख झालं. दुःख बांधीवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. मग कळतं तरी आम्हाला आम्ही तिथंच जातोय. आपल्याला कळतंय ना हा दुःख बांधीवडी आहे, मग आम्ही तिथंच कसं जातोय? रामकृष्ण. कळतंय ना मला काय? एखादा तरी जागा झाला पाहिजे. मला काय म्हणा, 100 माणसापैकी सगळेच जागे होत नाहीत, कारण तेवढं भाग्य नसते. आणि ज्याच्या भाग्यात आहे तो जागा झाल्याशिवाय राहत नाही. मला कळवळ्यानं सांगायचं आहे. जाग करणं हे काम माऊलींचं आहे, संतांचं आहे, आणि ते त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. पण आम्ही जागच होत नसेल तर? रामकृष्ण हरे राम. मुद्दा कुठवर आला? रामकृष्ण. लहान बाळ 12 वर्षाचं. रामकृष्ण. हे माझ्या शरीराचे भोग आहेत. तिसरा मुद्दा, मन. आपलं जे मन आहे ती ईश्वराची विभूती आहे. मग तुमचं मन कशाला चिकटतंय? कळतंय ना मला काय सांग? मन जर संसाराला चिकटत असेल, मन जर प्रपंचाला चिटकत असेल तर तुम्हाला दुःखच होणार. मन तुमचं जर संत संगात येत असेल, हरिनामाला जर चिटकत, तर तुम्हाला आनंदच होईल. मला दुःख का? कळतंय ना? मला दुःख का होतंय? कारण माझं मन संसाराला चिकटलेलं आहे. मला काय म्हणायचं?
इथं माऊली जीवनाचं एक जीवन दर्शन घडवत आहेत की प्रत्येक प्राणी मला म्हणतोय, मनुष्य प्राणी तर जास्त म्हणतोय की हा संसार मला पाहिजे, हा संसार माझा आहे आणि याच्यातले सगळे भोग मला भोगायला मिळाले पाहिजे. मग हे जर तुला संसार पाहिजे, याच्यातले भोग पाहिजे, मग तुला दुःख का नको? कळतंय ना? हा तुझा वेडेपणा आहे. आनंद कुठं आहे हे तुला मी सांगितलं. मी आनंदाचा गाभा आहे, मी आनंद घन आहे. मग आनंद तुला पाहिजे असेल तर मग तो लहान मुलगा आईला समजावून सांगतोय, आई देहाच्या व्याधी देहाकडेच जाऊ द्या, पण त्या व्याधी सुद्धा सहन मी करतोय आणि समाधानात आहे. का? मी नामात आहे, मला समाधानच मिळतंय, मला त्याच्यात आनंदच मिळतोय. कारण शरीर माझं, मग शरीर माझं म्हणणारा रामकृष्ण हरी राम. ह्या जगातली कुठलीच वस्तू माझी नाही. मी कोण आहे? वस्तू माझी जर नसेल तर मग मी कोण आहे? मी ज्याला माझं म्हटलं तुम्हाला दुःख चिकटलं. संसारातलं कुठलंही तुम्ही माझं म्हणा, तुमच्याकडं दुःख आल्याशिवाय आणि आनंद पाहिजे असेल तर ईश्वराचं नाम आहे. कधीही तुम्ही ईश्वराच्या नामात असा, कसंही ईश्वराच्या नामात असा, त्याच्या ध्यानात असा, तुम्हाला आनंदच मिळेल. कारण इथलं माझं काही नाही, ह्याचा एक दिवस ऱ्हास होणार आहे, हे एक दिवस निघून जाणार. हे आपल्याला कळतंय, पण ते वळत का नाही? बरोबर. हे माझं, अरे वा राम. मग याला सांभाळतंय कोण? मी. आता सांभाळतोय कोण? याला नाहू कोण घालतंय, खाऊ कोण घालतंय, याला स्नान कोण घालतंय? रामकृष्ण. हे माझं आहे म्हणून करतोय. पण तुकाराम महाराजांना ते वाटत नव्हतं. हे जगवलं पाहिजे माझ्या भगवंताच्या दर्शनासाठी, त्याच्या साक्षात्कारासाठी, ह्या भवसागरातून मुक्त होण्यासाठी मला टिकवायचं आहे. मग 14 दिवसाचा उपवास असू द्या, सुंदर त्यानं त्यांचं काय म्हणतात ध्यान असतं. सुंदर ते ध्यान उभे विठेव, हे तुकाराम महाराजांनी म्हणावं. आम्ही सुंदर ते ध्यान म्हणावं आणि लोकांच्याकडे हात पसरावा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. मागणं कधी संपणार आमचं? कुणासाठी मी मागतोय? फार महत्वाचं आहे. मी मागतोय कुणासाठी? कुणाला सुखी करायला निघालाय तुम्ही? कळतंय ना? घरच्या लोकांना सुखी करायला निघालाय. तुम्ही काय करताय मग? कळतंय ना? पुढं म्हणा. हे माऊल्या आनंदाचाच गाभा ईश्वर. मग आनंदाचा गाभा असलेला ईश्वर तुम्हाला दुःखच देत नाही, पण तुमचं मन सैरभैर आहे. ते मन जर ईश्वर नामात स्थिर झालं की आनंदच आनंद आहे. रामकृष्ण. इथं दुःखाला वावच नाही. रामकृष्ण हरी राम. मला काय सांगायचं? आम्ही आनंदात, आम्हाला दुःख काय? ईश्वराला शिव्या देणारे सुद्धा लोक आहेत. नाही माझं त्यानं चांगलं नाही केलं. तुझं कर्म तुला बाधतंय, चांगलं तो करण्यासाठीच आहे, पण त्याचा आठव तुला नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाशी विनमुख तो नर पापिया, हरिवी न धावया न पाय कोणी. ईश्वराच्या नामापासून जो लांब, कारण हा 2 भाग आमचे झालेत म्हणून थोडा ओघवता घेऊन बोलतो. ईश्वराच्या नामापासून जो लांब गेलेला आहे, ईश्वराच्या नामापासून जो पराडमुख झालेला आहे, नामाशी जो विनमुख झालेला आहे, तो पापीच असला पाहिजे. कळतंय ना मला? काय जरा ऐका मला. ते तो पापी कोण?
की ईश्वराच्या नामापासून लांब गेलेला तो पापीच असला पाहिजे, त्याच्यामुळे तो नामच घेत नाही. माणूस म्हणून तो आलेला इथं, पण खऱ्या अर्थानं तो माणूस नाही, तो मानव नाही, तो दानवच आहे. आणि त्याची वृत्ती ही राक्षसी असलीच पाहिजे, कारण तो माझं नामच घेत नाही. इथं माऊली समजावून सांगतायत, दृष्टांत देऊन आपल्याला सांगतायत की जसं या राजाच्या राज्यातील एखाद्या माणसानं जर त्याचा अपराध केला, कोणाचा? राजाचा, तर त्या राजाच्या राज्यातील त्याला सोडवणारा कोण आहे? राजाचाच त्यानं अपराध केलाय. कळतंय ना? कळतंय? कळत नसलं तरी राजाचाच अपराध केलाय. कुणाला जाऊन त्यानं अपराध नाही की बाबा मला याच्यातून मला सोडवणारा कोण आहे? सोडवणारा राजाशिवाय कोणीच नाही. तसं माऊली मला समजावून सांगतायत, आपल्याला समजावून सांगतायत, तू ईश्वराचं नाम घेत नाहीस म्हणजे तू ईश्वराचा उपहास करतोयस, तू ईश्वराचा अपराधी आहेस. मग तुला त्याच्या संसारातून सोडवणारा कोण आहे? रामकृष्ण. एका भगवंताशिवाय कोणी नाही. मी राजाचं उदाहरण तेवढ्यासाठी दिलं. त्याच्या संसारातून तुला तू माझंच जर नाव घेत नसशील तर माझ्याशिवाय तुला इथं दुसरा सोडवणारा कोणीच नाही. पण माझ्या योग्यतेचा जो संत झालेला आहे, देवते संत निमित्त, जो माझ्यात एकरूप झालेला आहे, त्याच्याकडे जर तू गेलास तर तो याच्यातून तुला सोडवल्याशिवाय राहणार. रामकृष्ण. उदाहरण घेऊन सांगतोय. संत महात्मे तीर्थाटन करत 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 एका गावामध्ये आले. एका गावामध्ये आल्यानंतर सगळ्यांना समजलं की बाबा साधू संत महाराज आलेले आहेत, काहींचे सद्गुरूला आलेले आहेत. मग गावातील सगळी लोक एकत्र आले, त्यांच्या दर्शनासाठी आले, दर्शन घेत. त्याच्यामध्ये शास्त्र वाचलेले काही शास्त्री आहेत, त्याच्यामध्ये काय म्हणतात गुन्हेगार सुद्धा आहेत, दुष्ट प्रवृत्तीचे सुद्धा आहेत. ते कोणाच्या दर्शनाला आलेत? संत महात्म्यांच्या दर्शनाला. संतांच्या दर्शनाला आलेत, सगळे बसलेत, सगळ्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. आणि मग जो दुराचारी माणूस होता, दुष्ट माणूस होता, त्यानं दर्शन घेतलं, शास्त्रीने दर्शन घेतलं. झालेला मुद्दा रिपीट करून सांगतो. तो दुष्ट माणूस दुराचारी होता, तो त्यांच्या जवळ बसला. आणि मग त्या माणसाने सगळ्यांचं दर्शन झाल्यावर त्यांना कळवळ्यानं बोलले की बाबा तुमचं मला दर्शन झालेलं आहे, तुमच्या दर्शनानं माझ्या अंतःकरणामध्ये सात्विक भाव निर्माण झालाय. आता मला दुष्ट वृत्तीतून बाहेर काढण्याचं काम तुम्ही करायचं आहे. केलेल्या कर्माचा पश्चाताप जर झाला तर माणूस याच्यातून सुटू शकतो. रामकृष्ण. पश्चाताप झाला त्याला, बाबा तुम्ही सांगाल तसं मी जीवन जगायला तयार आहे, इथून पुढं कुठलंही दुष्कर्म मी करणार नाही, तुम्ही सांगाल तसं जगणार आहे. पण तुमच्याकडून मला माळ घालायची आहे. रामकृष्ण. तुमच्याकडून मला ईश्वराचं नाम घ्यायचं आहे. ईश्वरापासून आता मी लांब जाणार नाही, हरिनाम मी सतत घेणार, दुष्कर्म मी टाकलेला आहे. सत्व सात्विक भाव माझ्या अंतःकरणामध्ये. त्यावेळेला महात्म्याने त्याच्या गळ्यात माळ घातली, त्याला हरिनाम दिलं. त्याने शास्त्रीकडे बघितलं तर शास्त्रींना ते बरोबर नाही वाटलं. ज्याने शास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्यांना ते बरोबर नाही वाटलं. त्यावेळेला महाराज त्याच्याकडे बघतायत आणि त्या शास्त्रींना त्यांनी समजावून सांगितलं, जे शास्त्र आहे ते शास्त्र माणसासाठी आहे का माणूस शास्त्रासाठी आहे?
शास्त्र कुणासाठी आहे? माणूस शास्त्रासाठी आहे का शास्त्र माणसासाठी आहे? शास्त्र माणूस शास्त्रासाठी नाहीच आहे. त्या शास्त्रीचा नर्वस चेहरा झाला आणि संत महात्म्यांनी त्यांना समजावून सांगितलं, तुझं जे शास्त्र आहे ते बघलेलं मी करणार नाही. तुझं जे शास्त्र आहे ते मी सोडणार नाही, ते बघलेलं ठेवणार नाही. पण जर एखाद्या माणसाला इकडं ओढायचं असेल तर त्याला शास्त्र सांगून चालणार. अगोदर त्याला या वाटेवर आणण्याचं काम करायचं आणि या मार्गावर जर तो चालू लागला, परमार्थ मार्गावर जर तो चालू लागला तर त्याला शास्त्र द्या. त्याला जर तुम्ही अगोदर शास्त्र दिलं तर त्याचा काहीही उपयोग नाही. मग शास्त्र कोणासाठी आहे? माणसासाठी. आणि माणूस शास्त्रासाठी. बरोबर? रामकृष्ण. माणूस शास्त्रासाठी नाहीच, शास्त्र माणसासाठी झालेलं आहे. पण तो धर्म, ते शास्त्र मी अभ्यासलं पाहिजे, आचरणात आम्ही आणलं पाहिजे. आणि म्हणून त्या साधकाला इकडं आणलं. तो म्हणला, साधक आता इथून पुढं मी देवाच्या द्वारातच बसणार, देवाचंच मी काम करणार, देवाचाच प्रसाद मी इथं विकणार, देवाचंच म्हणलं फुलं मी विकणार, देवाचेच इथं बसून नारळ विकणार, देवासाठीच फुलांचा हार करणार आणि तो देवासाठी देणार, त्याच्यावर मी माझी उपाय. पण हा व्यवसाय सुद्धा मी प्रामाणिकपणे करणार. झालेलं आहे. देवाच्या द्वारात त्याला आणलं कोणी? संत महात्मा. संतांचे संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथ. हे खरं महत्वाचं आहे. आत्ता या रस्त्यावर तो आला ना, मग तुमचं शास्त्र त्याला किती सांगा, मला काय सांगायचं. त्याला जागा केला पाहिजे, त्याला इकडं आणला पाहिजे, त्याला वळवलं पाहिजे, त्याचं मन इकडं लागलं पाहिजे. आणि एकदा ईश्वर नामाचा छंद लागला, एकदा ईश्वर नामात जर त्याला गोडी लागली, नामाचा छंद लागला की जीव दुसरीकडे जात नाही. मला काय म्हणायचं, नामाचा छंद. मग इथं माऊली आपणाला जीवनातलं मर्म समजावून सांगतायत की समाजामध्ये वाईट माणसं भरपूर आहेत, समाजामध्ये अवगुणी माणसं भरपूर आहेत, समाजामध्ये दुराचारी माणसं सुद्धा भरपूर आहेत. पण ह्या लोकांच्या मनातला वाईट विचार काढण्याचं काम जो निस्वार्थ माणूस झालेला आहे, जो संसारातून अलिप्त झालेला आहे, जो निस्वार्थ होऊन ज्या वेळेला त्यांना सांगतो त्यावेळेला ते शब्द त्याच्या अंतकरणाला, त्याच्या मनाला भिडल्याशिवाय कळतं ना. आणि मग तो माणूस जागा होतो. आणि म्हणून असा निस्वार्थ भावाचा, त्या योग्यतेचा माणूस त्याला मिळाला की कितीही दुराचारी माणूस असू द्या, तो सन्मार्गावर आल्याशिवाय राहत नाही. त्या संत महात्म्यांचा काय म्हणतात त्याला, सदुपचार, त्या संत महात्म्यांचं काय म्हणतात त्याला, उपदेश, त्यांची शिकवण तो मनाचं कान करून ऐकतो आणि खऱ्या अर्थानं जागा होतो आणि परमार्थाच्या मार्गावर चालतो. मला इथं काय सांगायचं, त्या योग्यतेचा आपणाला माणूस मिळाला पाहिजे. त्याच्या अंतकरणातलं वाईट विचार काढणारा पाहिजे. तो वाईट विचार काढणाराच जर नसेल तर, हा माझं झालं प्रवचन, आपलं काम संपलं. किती वेळ प्रवचन? 1 तास. रामकृष्ण. आपण काय कमवलं त्याच्यात? रामकृष्ण. मला इथं सांगायचं, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पाय. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक. आता हे 2 आमचे प्रसंग झालेले आहेत म्हणून मी दावते घेतला. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिका,
नामे तिन्ही लोक उद्धरती. इथं ज्यांनी पुराणाचा आधार घेतला, नामाचा आधार घेतला, पुराण प्रसिद्ध झाले, ते वाल्मिक महाराज आपणाला समजावून सांगतायत की हरिनामामध्ये तिन्ही लोकांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य आहे. मग ही तिन्ही लोक कोण? तीन लोक कोण? तिन्ही लोकांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य याच्यात आहे. कशामध्ये? ईश्वराच्या नामामध्ये. त्यावेळेला माऊली आपणाला समजावून सांगताय तिथं तिन्ही लोक की ज्यावेळेला या मनुष्य देहात आलेला जो जीव आहे आणि हे मनुष्य जीवन जगताना तो जीव तीन अवस्थेतून जात असतो. तीन अवस्था त्याच्या कुठल्या? जागृत अवस्था, झोपेची अवस्था, सुषुप्ती अवस्था. हे तिन्ही लोक आहेत. बाकीच्या लोकांच्याकडे ते जात नाहीत, कारण ही ती कथा त्यांनी ऐकल्या का? रामकृष्ण घेतलं तर त्यांचा उद्धार. पण ज्या वेळेला जीव मनुष्य देहात आलेला आहे, मनुष्य साधन त्याला मिळेल आहे, मग हा जीव या तिन्ही अवस्थेतून जातो आणि तिन्ही अवस्थेमध्ये जर ईश्वराचं नाम त्यानं घेतलं असेल, ईश्वराचं ध्यान तर त्यानं केलं असेल, ईश्वराच्या नामाचा जर त्याला छंद लागला असेल, ईश्वर नामात जर तो तल्लीन झाला असेल, तर जागृती, स्वप्नी, सुषुप्ती या अवस्थेतून तो तुर्य अवस्थेत जातो. या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे जातो, तुर्य अवस्थेत जातो आणि तुर्य अवस्थेत गेल्यावर तो निवांत होतो, शांत होतो. त्याचं मन उन्मन होतं. त्याचं मन कसं होतं? उन्मन होतं. आणि हे स्थिर झालेलं मन आहे ते भगवंताला पकडतो आणि ते मन त्या साधकाला भगवंत स्वरूप करतं. नामे तिन्ही लोक उद्धरती. मला काय म्हणायचं? तिन्ही लोकांचा म्हणजे या तीन अवस्थेत गेलेल्या जीवाचा. कळतंय ना मला? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्या. हे सगळं सोपं काम माऊलीने आपल्याला सांगितलंय. पण सोपा असलेला परमार्थ आम्ही करत नाही, अवघड असलेला संसार मात्र करतो. कारण का? अवघड सुद्धा आम्हाला सोपं का वाटतं? 24 तास आम्ही संसारात राबतो, त्याचा शीन आम्हाला येतो. मग तो शीन आमचा जातो का? ईश्वराच्या नामाशिवाय ध्यान जाणार नाही. म्हणून माऊली जीवनातलं मर्म पुन्हा आपणाला सांगतायत की ज्याला संतांचं दर्शन झालं त्याचा सगळा शीन निघून गेला. ज्यांना संतांच्या पवित्र चरणाचा स्पर्श झाला त्यांची दशा संपली आणि त्यांना निश्चित दिशा मिळाली. कळतंय ना मला? काय निश्चित दिशा मिळते म्हणजे ईश्वराकडेच ते सन्मुख होतात. विनमुख सन्मुख झालेले आहेत ईश्वराकडे. आणि असा सन्मुख झालेला साधक आहे तो संतांच्या मुखातून ज्या वेळेला उपदेश ऐकतो, संतांच्या मुखातून गायलेलं नामस्मरण ज्यावेळेला ऐकतो आणि स्वतः नाम घेतो, त्यावेळेला तो त्या संता इतकाच होतो. संतांच्या जवळ जातो, मन संतापर्यंत त्याला आणून ठेवतो आणि संतापर्यंत ज्या वेळेला तो येतो, महात्म्यापर्यंत ज्या वेळेला येतो, त्यावेळेला संत आपल्यासारखं करतात. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळत आहे. इथं माऊली जीवनाचं जीवन दर्शन करता होतं की जसं मी घेत असलेल्या नामामध्ये मला का प्रेम लागत नाही, मी घेत असलेल्या नामात
माझं चित्त का लागत नाही? डोळ्यावर झापड येऊन देऊ नका, रामकृष्ण हरे रामकृष्ण. कारण मी अतिशय कळवळ्यानं सांगतोय, कारण जिथं तुमच्या सद्गुरूंचं अस्तित्व आहे, नामस्मरण सुद्धा त्यांना आवडलं पाहिजे. नामातच त्यांनी देह ठेवलेला आहे रामकृष्ण, आणि माझा देह सुद्धा नामातच गेला पाहिजे. हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे, हे देह असलं पाहिजे. नाम तुम्ही घ्यायला लागला की आनंदच आहे. दुःख तुमच्याकडे येणं, कळी काळ सुद्धा तुमच्याकडे फिरकत नाही. पण नामाशी विन्मुख झाला, बघा संसारात माणसं जागी असतात, पण परमार्थात माणसं आडवी होतात. कारण काय? त्यांचं भाग्यच नाही. भाग्य लागतं त्याला. मी घेत असलेल्या नामामध्ये मला प्रेम का लागत नाही? नामाचा मला छंद का ना लागत? ईश्वराच्या नामामध्ये माझं चित्त का रममाण होत नाही? त्यावेळेला माऊली दृष्टांत देऊन आपल्याला सांगतायत. मग लहान बाळाच्या आईकडे तुम्ही बघा, त्या आईचं प्रेम बाळावर किती असतं? बाळाकडे बघा, आईचं प्रेम. बाळाला जर नुसता ताप आला, बाळ जर आजारी पडलं, तर आईच्या पोटात धस्स होतं, आईचं काळीज खालीवर होतं, आईचा जीव खालीवर होतो. मनस्थिती त्याची, तिला जेवण नकोसं वाटतं, तहान भूक त्याची निघून जाते, आणि त्या बाळासाठी सर्वस्वाचा त्याग करायला ती तयार होते. कळतंय ना मला शब्द? कारण या अवस्थेतून जो पुढे आलेला त्याला ते व्यवस्थित करणार. अनुभव पाहिजे, त्याचा अनुभव असल्याशिवाय कळत नाही राम. आणि ज्याचा अनुभव नाही, तो अनुभव मला जीवनामध्ये मिळाला पाहिजे, त्या उद्दिष्टानं मी गेलं पाहिजे. रामकृष्ण. आईकडे सर्वस्वाचा त्याग करायला तयार होते. कुणासाठी? त्या बाळासाठी. आणि सर्वस्वाचा त्याग करायला तयार होते त्यावेळेला चारी अंगानं ती सावध होते. माझ्या बाळाचं रक्षण झालं पाहिजे, बाळ याच्यातून मुक्त झालं पाहिजे. मग संतांचं सुद्धा विधान तेच आहे की तुम्ही या संसारात आलाय, या भवसागरात आलाय, याच्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर या आईसारखी तुमची अवस्था झाली पाहिजे. कळते ना मला काय म्हणायचं? आईसारखी आमची अवस्था होते का? आपण दोघंच बोलूया. ह्या बाळाच्या आईसारखी ईश्वराचं नाम घेताना, हरिनाम घेताना त्याच्यामध्ये जर व्यत्यय आला तर या बाळाच्या आईसारखी माझी अवस्था होते का? होते? तर ईश्वर पाठीराखा आहे. नामात प्रेम आलं पाहिजे, आणि प्रेम येण्यासाठी या संसारातील सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे. त्याग केल्याशिवाय नामात प्रेमच येणार नाही. मी कोण नाही, मी कोण नाही, माझं कोण नाही. तुम्ही माझं संसाराला म्हटला की दुःख लागलं. याच्यातून मुक्त व्हायचं आहे. मग माझा कोण आहे? एक ईश्वर आहे. आणि ईश्वरालाच तुम्ही जर माझा म्हटला तर तुम्हाला दुःख व्हायची काय गरज? ईश्वर त्याचं नाम जर ओटी पोटी हृदयात मी साठवलं आणि माझ्या हृदयात जर त्यानं वास केला तर तो नुसताच आनंद देतो, शाश्वत आनंद मिळतो. आणि मग संसारातल्या गटावेळा खाणं बंद होतं. इकडं मन, दुःखाकडं मनच जात नाही, दुःख त्याला मिळतच नाही. आणि जरी आपल्याला वाटतं त्याच्यावर आघात आलेले आहेत, नाही हो, घरचे चांगले बोलत नाही, बाहेरचे त्याला चांगले बोलत नाही, अहो ते आघात आम्ही घेतच नाही. कळतंय ना मला काय म्हणायचं? महाराज आमच्यापर्यंत ते आघात येतच नाही, कारण आम्ही त्या नामाच्या
आनंदात आहे आणि आनंदात असल्यामुळं ह्या आघातांची परवाच नाही. कुणी चांगला म्हणू द्या, वाईट म्हणायचा काय गरजच नाही. पाटील आम्हाला नकोत नको म्हणा, आणि आपले म्हणायचा तरी तुम्हाला काय अधिकार आहे? रामकृष्ण रामकृष्ण. बरोबर. आपली आपण करा सोडवण. मी घेत असलेल्या नामात मला प्रेम येते का? प्रेम येत असेल तर ईश्वर तुमच्या बरोबर आहे. त्या नामातच ईश्वर आहे. मग आम्ही ईश्वराची जी पूजा करतो, त्याचं जे नाम घेतो, आम्ही सकाळी नाम घेतो लगेच सोडतो, दुपारी नाम घेतो परत त्याला सोडतो, त्याला धरतो त्याला सोडतो, त्याला धरतो त्याला सोडतो. देवाऱ्याजवळ आलो की त्याला धरायचा, देवापासून लांब गेलो, देवाऱ्यापासून त्याला रामकृष्ण. कळतं मला काय? आपली भक्ती आपण त्याचं निवारण करा की आपली भक्ती काय आहे. मग धरसोड करणारा त्याला आवडेल का? निरंतर त्याचं नाम पाहिजे, सतत त्याचं नाम पाहिजे. म्हणून माऊली म्हणतायत, या जो संसारातला जो कणकण आहे त्या कणाकणामध्ये मी आहे, आणि त्या कणाकणातला राम तुझ्या रोमारोमात जरी येऊन बसला तर अर्जुनाच्या स्थितीला तू पोचल्याशिवाय राहणार. अर्जुन झोपले तरी त्याचे केस सुद्धा जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण आमच्या तोंडातच येत नाही. केस म्हणतील रामकृष्ण. ती अवस्था, कणाकणातला ईश्वर माझ्या रोमारोमात आला पाहिजे. कळते ना मला? आणि मग इथं जर आपण वाल्मिक ऋषी पुराण प्रसिद्ध बोलले, वाल्मिक नामे तिन्ही लोक. ह्या मातेसारखी अवस्था जरी तुमची होत नसली तरी तुम्हाला त्या हरिनामामध्ये प्रेम येण्यासाठी वाल्मिक ऋषी आपल्याला सांगतात. त्यांचं जर पूर्व आयुष्य आपण बघितलं, वाल्मिक महाराजांचं पूर्व आयुष्य दरोडेखोरीच करत होते, गुन्हेगारीनं भरलेलं जीवन आहे त्यांचं. पुराण प्रसिद्ध मी सांगतोय. कधी झाले प्रसिद्ध? पूर्व आयुष्य त्यांचं गुन्हेगारीनं भरलेलं आहे, दरोडेखोरीनं भरलेलं आहे. जंगलातून येणाऱ्या प्रत्येक माणसाला अडवायचं, त्याला मारायचं, त्याला लुटायचं, आणि त्याचा कुणाला सुखी करायला जातोयस तू? कळतंय ना मला? हे फार महत्वाचं बोलतो मी. कुणाला सुखी? हे पाप करून तुम्ही कुणाला सुखी करताय? मग या पापामध्ये तुम्ही केलेल्या त्याच्यामध्ये ते भागीदार आहेत का? मग तुम्हाला कुणी करायला सांगितलं? त्यांनी नाही. रामकृष्ण रामकृष्ण. मी बघा त्यांचं भाग्य उजळण्यासाठी आलं, योगायोग आला, आणि नारदजी महर्षीच त्या जंगलातून निघाले. सगळ्यांना कथा माहिती आहे, तरी त्याच्यात मर्म मी तुम्हाला समजावून सांगतो. काय गुन्हेगारी जीवन जगणारा, दरोडेखोरीचं जीवन जगणारा, आणि इथं संत महात्मा भगवंत भक्त नारदजी महर्षींचं दर्शन त्याला झालं, आणि मग माझ्या डोक्यावर किती पाप आहे त्याची त्याला जाणीव झाली. कोण नाही रे तुझा सोबती? आणि मग त्याची त्या पापाची जाणीव झाली, आणि मग संत चरणाला, या भगवंत भक्ताच्या पवित्र चरणाला मिठी मारली. आत्ता याच्यातून तुम्ही मला सोडवायचं. कळतंय ना मला काय? आत्ता मला तुम्ही याच्यातून सोडवा. कसं सोडवायचं ते तुम्ही राम. आणि मग नारदजी महर्षींनी त्यांना राम नाम दिलं, भगवंताचं नाम दिलं. जय श्रीराम जय श्रीराम अखंड चालू केलं. का आपल्यासारखं धरसोड?
नामात धरसोड त्यांनी केलीच नाही. आत्ता संसार माझा नाही. संसारातले भोग भोगण्यासाठी तू आलायस का ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी आलायस का या संसारातून मुक्त होण्यासाठी? आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश. आपल्या पुढे येऊन थांबलेत. रामकृष्ण. आवड पाहिजे त्याला. आणि आवड जर असेल ना तर कुठल्याही अवस्थेत माणूस असला तरी तो तिथं गेल्याशिवाय राहत नाही. मला काय सांगायचं, निर्धार झाला पाहिजे आपला, सावध झालं पाहिजे. सावध माणूस झाला की निर्धार होतो आणि निर्धार झाला की चला मला तिकडे गेलंच पाहिजे. संसार पाठमोरा मला करता आला पाहिजे. साधन असो की नसो पण तिथं जाण्याचं उद्दिष्ट मी ठेवलं पाहिजे. नारद महर्षींनी त्यांना नाममंत्र दिला. आणि म्हणून मला इथं सांगायचं, माणूस कितीही वाईट विचाराचा असू द्या पण तो वाईट विचार त्याच्या मनातून काढणारा साधक त्याला भेटला पाहिजे. जोपर्यंत असा निस्वार्थ माणूस, ईश्वराच्या नामाला चिकटलेला माणूस, ईश्वर स्वरूप झालेला माणूस जोपर्यंत त्या साधकाला भेटत नाही तोपर्यंत त्याचा वाईट विचार जात. मला काय कोणाच्या अंतकरणामध्ये वासना नाही संसाराविषयी, कुणाच्या अंतकरणामध्ये काम नाही. सगळ्यांच्या ठिकाणीच आहे विषय, सगळ्यांच्या ठिकाणीच आहे वासना, सगळ्यांच्या ठिकाणीच आहे. पण ज्याच्या अंतकरणातील वासना जोर घेते, ईश्वराकडे जो धावत नाही, जोर घेते, तो त्या वासनेला बळी पडतो आणि दुराचारी बनतो. तुम्हाला कळलं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. का दुराचारी झाला? त्या विषयाला बळी पडला, त्या वासनेला बळी पडला आणि तो दुराचारी झाला. सगळ्यांच्या अंतकरण. म्हणून मी जे काम करतोय, मी जे कर्म करतोय त्या कर्मात विवेक असला पाहिजे. त्या कर्मामध्ये जर विवेक असेल तर माणूस कुकर्माकडे कधीही जाणार, कुकर्माकडे कधीही वळणार नाही. आणि मग त्याचा रस्ता सरळ होतो आणि त्या सरळ रस्त्यानंच चालण्यास तो काम करतो. पाठीमागं सुद्धा तो सरळ येतो, आपल्या मुक्कामाला थांबतो. मला काय म्हणायचं, सरळ येणं, सरळ जाणं हा परमार्थाचा मार्ग आहे. रामकृष्ण. पण या वाटेवर चालताना सावध झालं पाहिजे. मग सावध करणारं कोण आहे? रामकृष्ण. सावध होऊन आपण गेलं पाहिजे. सावधच जर मी झालो नाही तर रामकृष्ण. सावध होणं म्हणजेच जागं होणं की आता तरी, आता मला पुढचं दुसरं काय काय, आता वर्म मला कळलंय, जगण्याचं वर्म मला कळलंय. मनुष्य देह मिळालाय त्याच्या कृपेनं आणि इथं येऊन सुद्धा मी त्याच्या कृपेला पात्र झालं पाहिजे. संत कृपेला पात्र झालं तरी चालतंय. वाल्मिक ऋषीने पवित्र चरणाचं दर्शन घेतलं, आता घरी नाही जाणार. आता मगाशी सकाळी नामस्मरण केलं, किती माळा ओढल्या, राम, मग झालं माझं काम. गुंतू नका. किती घेतलं याला काही अर्थ नाही, कसं घेतलं याला फार महत्व आहे. तुमचा भाव काय होतो. पण आपण काय करतो, माळ हातामध्ये घेऊन नाही नामस्मरण करत, मग ते तुमचं गणित आलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची हे मोजतच बसू नका. मोजायचं असेल तर मी आजच्या दिवसात किती पाप केलं हे मोजा आणि ते घालवण्याचा प्रयत्न करा. कळतंय ना मला? ते माझ्याकडून झालं. पुराण प्रसिद्ध
बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक. माऊलींनी हाच मंत्र दिलेला आहे. प्रत्येक जीवाला, प्रत्येक साधकाला कळवळ्यानं म्हण, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुमच्या मुखामध्ये कधी नाम येईल? आतलं सतत ध्यान असेल तर, त्याचं सतत स्मरण असेल तर, जो त्याच्या स्मरणात आहे, ध्यानात आहे, सहज त्याच्या मुखावाटे नाम येतं. मग आपण म्हणतो पोटात एक आणि, बरोबर की, पोटात एक आणि ओटात एक असेल तर देवाशानं पावायचा नाही, मला पुढं नाही. इथं माऊली जीवनातलं मर्म आपल्याला समजावून सांगतायत की आपल्या प्रपंचाला पैशाची जेवढी आवश्यकता आहे, आपल्या प्रपंचाला पैशाची जेवढी आवश्यकता आहे, तेवढीच आपण परमार्थ करताना ईश्वराच्या नामाची अनंत पटीनं आवश्यकता आहे. या देहाला सुखी करण्यासाठी पैसा लागतो, पण आपल्या जीवाला सुखी करण्यासाठी, समाधानी होण्यासाठी ईश्वराचं नाम लागतं. हा देह निरोगी राहण्यासाठी टॉनिक घ्यावं लागतं. हा देह निरोगी राहण्यासाठी टॉनिक घ्यावं लागतं, टॉनिक घ्यावं लागतं. तसं आपलं मन निरोगी राहण्यासाठी ईश्वराचं नाम घ्यावं लागतं, हरिनाम घ्यावं लागतं. समस्त मनुष्य जातीचं टॉनिक जर काय असेल मनाचं, तर हरिनाम. समस्त मनुष्य जातीच्या मनाचं, मन निरोगी करण्याचं टॉनिक म्हटल्यावर हरिनाम. कळते ना? एवढं कळलं तरी आपण परमार्थात. मन सुदृढ कशानं राहतं? तर नामानं राहतं. मग नामात जर आपण राहिलो तर शाश्वत सुखाकडे आपण जातो. माझं वैवाहिक जीवन सुद्धा मी समाधानात कधी घालवेन? समाधानात गेलं पाहिजे, आनंदात गेलं पाहिजे. वैवाहिक जीवनाकडे मी येऊन सांगतो. वैवाहिक जीवन जर माझं आनंदमय करायचं असेल, सुखमय करायचं असेल, समाधान करायचं असेल, तर दोघांच्याही मुखामध्ये ईश्वराचं नाम आलं पाहिजे. दोघेही नामधारक असले पाहिजेत. एकानं नामधारक असून नाही चालणार. दोघेही नामधारक असले पाहिजे. आणि दोघे जर नामधारक असतील, हरिनाम दोघाकडे, रामकडे. इथं माऊली जीवनाचा सुंदर हा विचार मी तुम्हाला सांगते की इथं आकाशामध्ये निर्माण झालेले जे ढग आहेत, आकाशात निर्माण झालेले जे ढग आहेत, ते आकाशात विरून जातात. काही वेळानं आकाशात विरून जातात, आकाशाशी एकरूप होतात. तसं जीवानं जर हरिनामाला पकडलं, ईश्वर नामाला पकडलं, तर त्या नामानं मी ईश्वर स्वरूपात एकरूप होतो. कळते? ईश्वर स्वरूपामध्ये एकरूप होतो आणि दुसरं माझ्या लक्षात काही राहत नाही. एकदा त्याच्याशी एकरूप झालो की त्या आनंदाला मी प्राप्त करतो, त्या समाधानाला मी प्राप्त करतो. म्हणून माऊली समजावून सांगतायत आपल्याला पुन्हा, भक्त आणि भगवंत दोघेही एकमेकाशी एकरूप असतात. बरोबर का? भक्त आणि भगवंत वेगळी नसतात, एकमेकामध्ये एकरूप झालेले असतात. तसं लग्न करणं म्हणजे पती पत्नीनं एकमेकामध्ये एकरूप होणं. एकरूप कधी होतात? नामधारक असले तर. माऊली पुन्हा दुसरी बाजू समजावून सांगतात आपल्याला
पण पती पत्नी झालेले जे साधक आहेत त्यांच्या या वैवाहिक जीवनामध्ये त्यांची भांडणं जास्त ऐकायला मिळतात. एकमेकाला दुःख देण्यासाठीच ते इथं प्रयत्न करतात. असं का घडतं? रामकृष्ण पती पत्नी दैनंदिन जीवन त्यांचं आनंदमय होण्यासाठी दोघांचे विचार एकरूप असले पाहिजेत. कबीर महाराजांनी सांगावं, पत्नीनं ऐकावं, मुलानं ऐकावं, मुलीनं ऐकावं, एक विचार. आपल्यात एक विचार आहे का? घरातलेच ऐकत नसतील तर मी गावाला सांगण्यात कळते ना मला. जरा घरातच आमचा एक विचार नाही. एक विचार असेल तर तिथं ईश्वराचं नाम गोड होतं. रामकृष्ण सगळे नाम. आम्ही एकमेकाशी का भांडतो? आम्ही नामधारक नाही. आम्ही आमचं जीवन ईश्वर नामाच्या अभावात जगतो आणि ईश्वर नामाच्या अभावात जीवन जे जगतो ते जीवन तुम्हाला भांडण तंट्याकडे नेल्याशिवाय राहणार नाही, उच्चनीच करण्याकडे नेल्याशिवाय राहणार नाही, द्वैत्वाकडे नेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जिथं दोघेही नामधारक आहेत, दोघेही ईश्वराचं नाम घेतात, ईश्वराच्या नामात ते तल्लीन झालेले आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण होते. जिथं ईश्वराचं नाम ज्या अंतःकरणामध्ये रुजलेलं आहे, त्याची जोपासना चालू आहे, तिथं त्या नामामुळं दयेचा जन्म होतो, दयेची तिथं निर्मिती. आणि मग जिथं दया आहे तिथं धर्माचं पालन असतं, तिथं नीतिमत्तेचं पालन असतं. दया ते धर्म, धर्मू ते सुखागमू, सुखी पुरुषोत्तम असे जायचा. मग ज्या अंतःकरणात दया आहे तो धर्माचं पालन करतोच, आणि जो धर्माचं पालन करतो तो नीतीनंच चालतो, नीतिमूल्याचं जपणूक करतो. आणि मग पती पत्नींनी जर ही नीतिमूल्य सांभाळली तर एकमेकाचं दुःख हरण करण्याचं काम करतात, एकमेकाला सुख देण्याचं काम करतात. आणि मग हा संसार सुद्धा नामातला आनंदमय झाल्याशिवाय राहत नाही, समाधान ते दिल्याशिवाय राहत नाही, हा सुखमय झाल्याशिवाय राहत नाही. कळते ना मला? काय मार्ग दावून गेले आधी दयानिधी ते संत. म्हणून सत्संग मला मिळाला पाहिजे, सत्संग मी वाढवला पाहिजे, सत्संग जोपासला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये सद्गुरू सतत आले पाहिजे, कधीतरी नाही. म्हणून मी सातत्यानं सांगतो, सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनाला आम्ही वर्षातून किती वेळा पांडुरंगाच्या दर्शनाला वर्षातून एकदाच आषाढी वारी केली की आमचं काम संपलं. बरोबर? पावेल देव क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. याच्यातून मला मुक्त व्हायचं आहे आणि सोडवणारा तो आहे. इथं मला याच्यातून कोणीही सोडवणार, मला मुक्त आणि मुक्त होण्यासाठीच मनुष्य देह हे मला साधन मिळाले. हे साधन देवे दिला देह भजना, ईश्वराचं गुणगान गाण्यासाठी, ईश्वराचं नाम घेण्यासाठी आणि या संसारातून मुक्त होण्यासाठीच आम्हाला हरिनाम घ्यायचं आहे, त्याचं ध्यान कर. आणि म्हणून सतत आम्ही तीर्थाटन केलं पाहिजे, सतत त्याचं नाम घेतलं पाहिजे. मनसोक्त नाम घेण्यासाठी तीर्थाटन आहे. पण नाही हो, तिथं आम्ही भाकरीत भूक लागल्यावर रामकृष्ण कुठंतरी निवारा पाहिजे. शरीराला सुखाची गरज आहे, शरीराला पैशाची गरज आहे,
शरीराला बंगल्याची गरज आहे, शरीराला ह्या बेडची गरज आहे, पण आत्म्याला जर त्याचं हरिनाम तुम्ही देत नसाल तर बेडवर झोपून सुद्धा तुम्ही तळमळल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या आयुष्यात काय कमवलं याला फार महत्व आहे. रामकृष्ण दृष्टांताकडे वळून मी तुम्हाला सांगतो की जसं तुकाराम महाराजांना वाटलं संसार नाही, आता मोठा श्रीमंत मी होतो, सगळं वैभव माझ्याकडं होतं, आता नको. का नको? मला या संसारात कुठेही दडायला मला जागा नाही. त्याच्याशिवाय तो सगळीकडे मला बघतोय. डोळं झाकून केलेलं ध्यान, डोळे झाकून केलेलं पाप सुद्धा त्याला कारण तो तुझ्या आतमध्ये बसलाय. त्यानं वेगळं घर केलेलं नाही, तुझ्या आतमध्ये बसूनच तो बघण्याचं का. पण आम्ही डोळे झाकून करतो वाईट काम. रामकृष्ण कुणाला फसवतोय? रामकृष्ण तुकाराम महाराजांना सावध झाले, सर्वस्वाचा संसाराचा त्याग केला, संसार पाठमोरा केला आणि ईश्वराकडे सन्मुख झाले. ईश्वराकडे हळूहळू चालायला लागले. ईश्वराकडे एक पाऊल त्याचं जाऊ लागलं. रोज सकाळी रामप्रहरी उठायचं, पाणी घरी काय मागायचं नाही, इंद्रायणीवर जायचं, तिथं इंद्रायणीत पवित्र स्नान करायचं, घरी यायचं. घरी येताना ईश्वराचं दर्शन घ्यायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, पांडुरंगाचं दर्शन घेऊन घरी यायचं. खुंटीला टांगलेला विणा गळ्यात घालायचा ना. आपण कुणी घरात जागा असू द्या नाहीतर झोपलेला असू द्या, कुणी बघू द्या नाहीतर न बघू द्या, विणा घेऊन आपलं मार्गी जायचं. कधी भांडाऱ्या डोंगरावर जायचे, कधी घोरड्या डोंगरावर जायचे, कधी भामचंद्र डोंगरावर. बघा ऐकताय ना, नाही तर डोळ्यावर हे नाही आलं पाहिजे. रामकृष्ण हरे रामकृष्ण. संसार पाठमोरा केला, आता एका ईश्वराशिवाय मला कोणी नाही. एक धरीला चित्ती रुक्माईचा, त्याला सतत बरोबर घेतला. कधी भंडाऱ्यावर, कधी एक तिन्ही डोंगरावर जायचे. आवडी मातेला त्रास व्हायचा. आवडी माता एकनिष्ठ होती आपल्या पतीविषयी, कारण त्यांनी अन्न पाणी खाल्ल्याशिवाय ती अन्न पाणी ग्रहण करत नव्हती. पतिवृत्त त्यांनी सांभाळलेलं होतं. रामकृष्ण माझा भगवंतच तो आहे, सर्वस्व माझं तो आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. रामकृष्ण त्यांनी जेवल्याशिवाय मी काही नाही करणार. पण हे जातात कुठं मला सांगत नाहीत. किती डोंगर मी चढणार, वरून किती उतरणार, कुठं त्यांना शोधणार. आणि मग ह्यांनी जर मला जाताना सांगितलं की मी अमक्या डोंगरावर जातोय, तर मला किती सोपं होईल. एवढा परमार्थ सोपा आहे. रामकृष्ण मला सांगितलं पाहिजे त्यावेळेला. आणि मग ती जागी झाली, काय म्हणतात, टोपली आपली बरोबर घेतली काय, आणि भगवंताचं दर्शन घ्यायला आली. आणि भगवंताला सांगितलं आजचाच निवद तुला देते, उद्यापासून देणार नाही. आज तुला निवद मी देते, उद्यापासून का देणार? कारण माझे पती मला सांगत नाहीत की कुठल्या डोंगरावर जाणार. हे सोपं तू करायचं आहेस. कुणाला माहिती कळते ना मला, हे सोपं तू करून मला दे, नाहीतर तुझा नैवेद्य बंद मी करणार. राम दुसऱ्या दिवशी इंद्रायणी नदीवर आंघोळ केलंस ना, दर्शन घेतलं,
आवडी मातेला त्यांच्या अगोदर उठवलं. आवडी मातेनं बघितलं विना गळ्यात घातलाय आता आणि बाहेर पाऊल टाकणार एवढ्यात आवडी मातेनं त्यांच्या पवित्र चरणाला पकडलं. आता तुम्हाला मी नाही सोडणार. का सोडणार नाही? तुम्ही कुठं जाता हे मला अगोदर सांगा, मग तुम्हाला मी सोडणार. त्यावेळेला आवडीला शांत करतायत, नम्र भावानं तिला सांगतायत, अगं मलाच माहिती नसतं मी कुठं जाणार आहे. माझी पावलं मला कुठं नेत आहेत हे मलाच माहिती नसतंय. मग मी तुला कसं सांगू? रामकृष्ण तुला सांगताच येईल, पण मी भेटण्याची खूण तुला मी सांगतो. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा. कुठं तुला ईश्वर भेटेल? राम तिथं तुला गेलं. मी तुला खूण सांगतो. तर कुठली खूण आहे? रामकृष्ण भेटेल. रामकृष्ण. तर तू एक काम करायचं, जेवण डोक्यावर घेतलंस की तिन्ही डोंगरावर जे रस्ते गेलेले आहेत ना, एकत्र जिथं आलेले आहेस तिथं यायचं. डोक्यावरचं जेवणाची टोपली खाली ठेव आणि जे पाऊल उठलेलं आहे त्या पावलाला तू कान लाव आणि ज्या पावलाच्या ठश्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ते पाऊल माझं आहे. मग तुला कळेल की मी कुठे गेलो. राम कळते. आवडी मातेचा विश्वास होता. आवडी मातेनं दुसऱ्या दिवशी सगळं डोक्यावर घेतलं, तिथं आली, ते जेवणाची टोपली खाली ठेवली, उमटलेल्या ठश्याला पावलाला तिनं कान लावला, काहीच आवाज नाही. दुसऱ्या पावलाला काहीच आवाज नाही. तिसऱ्या पावलाला मनामध्ये थोडीशी शंका निर्माण झाली, पण दृढ विश्वास आतमध्ये होता की माझे पती लटकं कधी बोलणार नाही. केवढा विश्वास आहे. संतांची ये पायी हा माझा विश्वास. तेवढा विश्वास पाहिजे. आणि विश्वास नसेल तर परमार्थ घडू शकत नाही. मोठा कशाला आहेस तू? रामकृष्ण. वैभव तुझ्या कामाचं नाही, शेवटी विषय रामकृष्ण. चौथ्या पावलाला तितक्याच लटके माझे मालक बोलणार नाहीत कधीच. केवढा विश्वास. चौथ्या पावलाला नाही, पाचव्या पावलाला ज्या वेळेला त्या ठश्याला कान लावला तर विठ्ठल विठ्ठल आवाज. मग तिला निश्चित दिशा मिळाली की या डोंगरावर, भंडाऱ्या डोंगरावर माझी मालक. डोक्यावर ते विठ्ठल विठ्ठल असा पावलातून त्या ठश्यातून आवाज आला की इतका तिला आनंद झाला, इतका आनंद झाला. त्या आनंदात ती रम्माण झाली, सगळं कष्ट विसरलं. जेवणाची टोपली डोक्यावर घेतली आणि ती टोपली घेऊन आनंदानं निघाल्या. कसं निघाल्या? आनंदानं निघाल्या. कर्म आनंदानं करू लागली आणि ती डोंगर चढून वर गेली. आता इथं कुठंतरी मला आवाज येईल त्यांच्या भजनाचा. कान तिकडं केले, अंतकरणात आनंद मायना झाला, आनंदानं निघाले. एवढ्यात खाली पायामध्ये काटा टोचला. काटा असला तरी तुम्हाला माहिती, मी तुम्हाला प्रसंग सांगतो. पायात काटा मोडला. कोणाच्या? आवडी मातेच्या. आवडी मातेला दुःख झालं, ती टोपली खाली ठेवली, पुन्हा ती खाली बसली. काठा काढायला गेली, निघला नाही. त्यावेळेला सावळ्या पांडुरंगाला काय म्हणतात, कोडं पडलं की माझा भक्त तिकडं भुकेलेला आहे. शिला या संकटातून जेवढी मोकळी करेन तेवढ्या मोकळ्या वेळात ती माझ्या भक्ताकडे पोहोचेल. स्वतः पांडुरंग गोराक्याचं 9-10 वर्षाच्या मुलाचं काय म्हणतात रूप घेऊन तिच्या जवळ आले. आवडी मातेजवळ बसले. आवडी मातेचं दोघाचा सुखसंवाद झाला. आई काय झालं तुम्हाला? कोण म्हणतंय? विठ्ठल. आई कुणाला म्हणतायत? आवडी.
माझ्या भक्ताचं काम करते, त्याला निवारण करणं माझं काम. भगवंत दासाचा दास. कोणासाठी? आपल्या भक्तासाठी. हे मला कळलं पाहिजे, याची जाणीव झाली पाहिजे. काही काटा टोचला मी काढू, त्यावेळेस तिचे पाय त्याने आपल्या मांडीवर घेतले, हळूच काटा काढला. काटा काढल्यावर त्याच्यातून भळाभळा रक्त यायला लागलं, पाय दुखू लागला. आता रक्त त्याने पुसलं, जखम त्यांना काय म्हणतात, ठणक मारायला ठणक मारायला लागली, जखम त्याची ठणक मारायला लागली. त्यावेळेला पांडुरंगानेच बघितलं आणि आपल्या तोंडातील थुकी बोटावर घेतली आणि त्या काठा जिथं लागला होता तिथं लावली. फिरवल्याबरोबर सगळं निघून श्रम नाहीशे झाले. नामात ईश्वराच्या प्रेम जर आलं, सगळा शीन निघून जातो. पारमार्थिक असेल तर संसारातला शीन नाही जाणार. तो जाणार कधी? तुम्ही त्या नामात तल्लीन झाला, संसार पाठमोरा केला तर. आवडीचा पाय चांगला झाला आणि आवडी मुलाकडे बघू लागली, त्यावेळेला तिनं हिला संधी नाही द्यायची. आता विचार, थांबा थांबा थांबा, माझी गुरं गेली. आणि जो तो पळत गेला तो गुप्त झाला. मला काय सांग, भगवंत आपल्या जवळ येतो, पण त्याला ओळखण्याची दृष्टी आपल्यात असली पाहिजे. मग ओळखण्याची दृष्टी आपल्यात कधी तयार होईल? तुझं आहे तुझं पाशी, परी तुची जागा चुकलाशी. त्याला एकनाथ महाराजांच्या घरात वाड्यात राहून सुद्धा त्यांना ओळख नाही झाली. दुसऱ्याला साक्षात्कार झालेला पंडित तिथं यावा त्याने, आणि मग त्यांचा शोधाशोध घ्यावा. तर हे असं का झालं? तर तुझी थोडी गंमत केली, मी विनोद केला, की त्या विनोदानं तुझी जीवनाची स्थिती काय होते कळते ना मला. तू भांबावून जातोस का आणखी काय, का कुठं आणखी जातो हे मला बघायचं. म्हणून सहज मी विनोद केला. आणि मग एकनाथ महाराज ज्या वेळेला देवघरात गेले, साक्षात त्यांना दर्शन झालं. म्हणतो आवडी माता आनंदानं गेलेलं आहे. तुकाराम महाराजांना जेवण दिलेलं आहे, जेवण त्यांचं झालं, जेवण आनंदानं. आज मला निश्चित दिशा मिळाली. सहज एवढं डोंगरकाला चढायची काही गरज नाही. संसार सुद्धा आम्ही करत असताना त्याच्या नामात केला, त्याच्या ध्यानात जर संसार केला तर हा अवघड सुद्धा सोपा झाल्याशिवाय राहत नाही. तो आनंद सुद्धा आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. कारण हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. ईश्वराचं सतत मला स्मरण पाहिजे, ईश्वराचं सतत मला ध्यान पाहिजे, त्याचं नाम माझ्या मुखात आलं पाहिजे आणि ते नाम माझ्या अंतःकरणामध्ये रुजलं पाहिजे. तुर्य अवस्थेत मला गेलं पाहिजे. इथं मला काय सांगायचं. आणि म्हणून माऊली पुन्हा जीवनाचं जीवनदर्शन आपल्याला घडवत आहेत. उत्तरार्ध कृषी की जसा दिवा जो मी लावतो देवाच्या समोर, तो दिवा त्या दिव्यातलं तेल शोषून घेतो आणि दिवा प्रज्वलित करतो, प्रकाश देण्याचं काम करतो. कंटाळा आलाय? राम नाही, हा रामकृष्ण. आता असं टेकून बसा, टेकून बसले कसं होत आहे. संसारात माणसाला कंटाळा येत नाही. मी याच्यात मिळवायचं काय आहे? पैसा मिळण्यासाठी नोकरी, पैसा मिळवण्यासाठी धंदा, आणि मग परमार्थात मी काय मिळवणार? नो काय मिळवते? रामकृष्ण. पुढे जाऊया. रामकृष्ण जागं झालं पाहिजे, मरगळ गेली पाहिजे. आणि संसारात जसं तुम्ही भजनात बसला, ईश्वराच्या
नामात बसला, ध्यानात बसला तर असलं बरोबर नाही यायचं. रामकृष्ण व्यत्यय नाही आला पाहिजे. मगाशी मी आईचं उदाहरण तेवढ्यासाठी, ती आई चारी बाजून काय म्हणतात सर्वस्वाचा त्याग, सर्वस्वाचा त्याग करून तुम्ही जावा, ईश्वर तुमच्या बरोबर आहे. रामकृष्ण सर्वस्वाचा त्याग जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तो लांबच राहतो. मग नामाशी विन्मुख तो नरपापी. रामकृष्ण पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक. जीवाच्या 3 अवस्थेतून मला पार व्हायचं आहे. रामकृष्ण इथं दिवा जसा शोषून घेतो, प्रज्वलित होतो, प्रकाश देण्याचं काम, त्याचप्रमाणे माऊलीत आपणाला जीवनाचं जीवन दर्शन घडवत आहे की तुम्ही जे ईश्वराचं नाम घेता ते नाम तुमच्या मनातला विकार शोषून घेतं. तुमच्या मनातली वृत्ती काय म्हणतात नको ती आहे, ते काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ते नाम शोषून घेतं आणि तुमच्या अंतःकरणामध्ये पूर्वीपासून असलेली दया, क्षमा, शांती, परोपकार, अहिंसा, सत्य हे तुम्हाला दाखवण्याचं काम करते. हे तुम्हाला ज्यावेळेला ते दाखवलं आणि हे तुमचं जर निघून गेलं, तुम्ही मोकळं झाला, तर माझं जगणं कुणासाठी आहे? एका देवासाठी, एका नामासाठी आहे. म्हणून इथं माऊली जीवनाचं जीवन दर्शन घडवत आहेत की मला मनुष्य जन्म मिळालाय तो ईश्वराचं नामच घेण्यासाठी. ईश्वराचं नाम घेण्यासाठीच मी इथं जन्माला आलोय, हा माझा धर्म झाला पाहिजे. कळते ना मी याच्यात? तसा जर होत नसेल तर आपण कुठं आहे? परमार्थाच्या काठावर आपण कुठंतरी आहे. रामकृष्ण कोट्यावधी लोकांमधून एखादाच ईश्वरापर्यंत पोचतो, ईश्वर स्वरूप होतो. याला भाव कारण आहे. रामकृष्ण याला मन का कुठं मन गुंतले आपण? रामकृष्ण सगळे विकार नाम शोषून घेतं, त्या साधकाला मोकळा करतं आणि मग आनंदाची वृद्धी होते, धर्माची वृद्धी होते, नैतिकतेची वृद्धी होते, परोपकाराची वृद्धी होते. इथं संत जे आहेत महात्मे स्वतःचं जीवन दुसऱ्याच्या दुःखासाठी ते घालवतात. आपलं दुःख लोकांना सांगत बसत नाही, पण माझं दुःख ईश्वर हरण करणार, पण यांना दुःखातून मोकळा करणारा कोण आहे? त्यांच्या दुःखाकडं ते पाहतात. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी सेवेचा उत्तरार्ध करू. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरते. इथं माऊली आपल्याला समजावून सांगतायत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे कळवळ्याने सांगताय. ह्या कलियुगामध्ये मी जे जीवन जगतोय ते जीवन अतिशय धावपळीचं आहे आणि हे धावपळीचं जीवन जगत असताना मी माझ्या संसारात काय म्हणतात संसार करत असताना, प्रपंच करत असताना, ह्या धावपळीच्या जीवनामध्ये मला ईश्वराचं नाम घ्यायला वेळच नाही. ऐका वेळात ईश्वराचं ध्यान करायला आम्हाला वेळच नाही. संसाराचं एवढं मोठं मी व्याप केलं, प्रपंचाचं एवढं मोठं व्याप केलं, त्याचं नाम घ्यायला मला वेळच नाही. आणि मग संसारामध्ये इतका रममाण होतो, प्रपंचात इतका रममाण होतो, तर त्याची या आयुष्याची संध्याकाळ झाली तरी त्याला कळत नाही. फार शब्दात कोणाला कळतात बघा. ह्या जीवनाची माझ्या संध्याकाळ कधी झाली हेच मला कळलं नाही. मग ज्या वाटेवर मी चालून आलो, ज्या वाटेवर मी चालून आलो
त्या वाटेकडे जर मी बघितलं तर ह्या वाटेवर मी काय मिळवलं, ह्या वाटेवर मी काय मिळवलं? घर, बंगला, गाडी, अमकं पैसा, संपत्ती. आता तुला बिछाण्यावरून उठता येत नाही आणि मग हे ऐश्वर्य तुला ह्या अंती सोडवू शकतंय का? सोडवू शकतंय? नाही का? रामकृष्ण. हे सगळं मी जमवलं ह्या रस्त्यावर चालून. आत्ता माझा काय म्हणतात संध्याकाळ जीवनाची झालेली आहे. मला उठता येत नाही, चालता येत नाही, बिछाण्याला धरून आहे आणि हे वैभव मला याच्यातून सोडवणार आहे का? सोडवणाराचं कधी स्मरण केलंयस का? काय शिदोरी आहेस माझ्या बरोबर? कोणती शिदोरी घेऊन मी चालतोय? कळतंय ना? बघा, तरुणांना फार महत्वाचं. आज माझ्याजवळ संध्याकाळ झाली माझ्या आयुष्याची, जीवनाची मला उठता येत नाही. मग माझ्याकडे शिदोरी काय आहे? या अंत समयी मला याच्यातून सोडवणारा कोण आहे? म्हणून सर्वस्वाचा त्याग, प्रपंचाचा, संसाराचा सर्वस्वी त्याग. आणि मग एका नामाचंच मी धन जमवलंय, त्या नामाचंच मी धन गोळा केले, राम नामच मी साठवले आणि राम नामच माझ्या बरोबर येणार आहे आणि त्याच्यातून सोडवणारं मला तेच आहे. कळलं ना? राम नाम धन आम्ही साठवत नाही. देहाला सुख देणारं सांपत्तिक धन साठवून तुझी संध्याकाळ झाली तर याच्यातून तुला वाचवणारं कोण आहे? कोणीही वाचवायला. आणि मग अंतकाळी तुला भरपूर यातना झाल्याशिवाय राहणार नाही, दुःख झाल्याशिवाय राहणार नाही, तुला अंतकाळी त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. मग गोळ्या औषधं तुला कोण देणार? सोडवणार कोण तुला? राम. आणि म्हणून याचसाठी केला होता त्रास, शेवटचा दिवस गोड. शेवटचा दिवस माझा गोड होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? ते धन जमवलं पाहिजे की अंतकाळी मला सोड. आणि म्हणून माझ्या आयुष्याची जी सुरुवात आहे, या आयुष्यभर दिलेली जी ईश्वरानं काय मला जे आयुष्य दिलंय, त्या आयुष्यात मला हेच धन कमवायचं आहे आणि तेच धन माझ्या अंतकाळी उपयोगी येणार आहे. तो दिवस सुखाचा व्हावा, तो दिवस आनंदाचा व्हावा, तो दिवस समाधानात जावा, म्हणून हे धन मी कमवलं पाहिजे, म्हणून हे धन मी आणि ही शिदोरी ज्याच्या जवळ आहे तो सहज गेल्याशिवाय रामकृष्ण. धन कुठलं साठवलं? नाम. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आम्ही किती तीर्थाटन करतो? इकडं तिकडं बघण्यापेक्षा भगवंताला बघा. डोळे ईश्वरानं दिलेले आहेत, त्याच्यात बघण्याची ताकद दिलेली आहे, कानात ऐकण्याची ताकद दिलेली आहे, तोंडात बोलण्याची. कुठे व्यर्थ घालवत आहे? पंढरपूरला गेलो तरी आम्ही, तुझं कसं आहे, तुला काय येणार, तू कशासाठी आलाय शे बघ. कळतंय ना मला काय म्हणायचं? रामकृष्ण. पंढरपूरला जाऊन माणसं घरातलं विचारतात, फार मला अवघड वाटतं. नामातास, त्याच्या ध्यानातास, त्याच्या लक्षात येईल, त्याचं लक्ष तुझ्याकडे जाईल असं जीवन जग. रामकृष्ण. बघा, लोटांगणे महाराजांनी जे आपलं जीवन घालवलं, देहाचं जे भोग आहेत ते त्यांना भोगावेच लागतात, त्याच्यातून सुटका करणार. पण सहज जाण्यासाठी, शेवटचा दिवस गोड करण्यासाठी ते धन कमवलं पाहिजे. रामनामाचं धन कमवलं पाहिजे, कृष्ण नामाचं धन कमवलं पाहिजे. आणि ज्यांनी कमवलं हे धन, त्या माऊलींचं सुद्धा मी नाम घेतलं, तेच धन त्यांनी साठवलंय.
तुकाराम महाराजांनी तेच धन साठवले आणि ते त्याच्या जवळ गेले आणि म्हणून ते धन असल्याशिवाय परवा सांगितलं, नामाचं धन जर घेत घेत गेलास तर नामदेव भेटतील, ज्ञानाचं धन जर घेत घेत गेलास तर ज्ञानदेव भेटतील आणि तिथं संतांच्या जवळ पोचलास, त्यांचा साक्षात्कार जर तुला झाला तर त्या पांडुरंगाचं तुला दर्शन झाल्याशिवाय, आणि दर्शनासाठीच हा अट्टास आहे. कुंडली कवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. बोल बजरंग बली की जय. ठाल विठाल 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 विठाल. कुंडली कवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण. मी थोडक्यात बाहेर गेलो. जिजाबाई तुकारामाची वाट हुडकीत घेतल्या, म्हणजे तेवढंच मी ऐकलं. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु लोकांनी महाराज की जय. कृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी. पांडुरंग